नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज या ठिकाणी एक लेक्चर एक रिव्हर या सिरीजच्या अंतर्गत या ठिकाणी आपण इंडस रिव्हर सिस्टीम जी आहे त्याविषयी इन डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। जे विद्यार्थी UPSC MPSC ची तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी हा व्हिडिओ खूपच उपयोगी ठरणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी ज्या काही सिंधू नदीच्या उपनद्या आहेत त्यांची ही एक छानशी ट्रिक या ठिकाणी आपण बनवली आहे। व्हिडिओच्या शेवटी आपण डिस्कस करणार आहोत। चला तर जी काही डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी जी काही सिंधू नदी आहे तिच्याविषयी माहिती घेत असताना आपल्याला माहिती असलं पाहिजे की सिंधू नदीचा उगम नेमका कुठे होतो। तर या ठिकाणी तिबेट पठारावर जे काही मानस सरोवर आहे या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो। तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे की मानस सरोवर या ठिकाणी आणखी कोणत्या नद्यांचा उगम होतो। या ठिकाणी सिंधू नदीला जे काही जलस्रोत आहे त्यामध्ये पर्जन्य आणि जे काही हिमालयातील बर्फ आहे हा प्रामुख्याने दिसतो। एकूण जर सिंधू नदीची आपण लांबी पाहिली तर ती आहे 3180 किलोमीटर। आणि या ठिकाणी सिंधू नदीचं नाव हे नेमकं कसं आलं, या ठिकाणी सिंधू हा एक संस्कृत शब्द आहे आणि या शब्दाचा या ठिकाणी अर्थ होतो मित्रांनो नदी किंवा प्रवाह। अशा प्रकारे या ठिकाणी सिंधू नदी या शब्दाचा उगम किंवा या नावाचा उगम तुम्ही पाहू शकताय। प्रामुख्याने या ठिकाणी सिंधू नदीच्या ज्या काही उपनद्या आहेत त्यामध्ये झेलम, चेनाब, रावी, बिया, सतलज या आहेत। यांच्याविषयी छोटीशी ट्रिक पुढच्या स्लाइडमध्ये आपण पाहणार आहोत। या ठिकाणी सिंधू जल करार हा 1960 मध्ये झाला, जो की भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानचा जल करार आहे, हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। धार्मिक दृष्ट्या हिंदू धर्मीय आणि जे काही शीख धर्मीय आहे यांच्यासाठी सिंधू नदीचं खूपच महत्त्व आहे। या ठिकाणी या नदीवर बांधण्यात आलेले पाकिस्तानमधील तारबेल धरण जे की एक मातीचे धरण आहे आणि जगातील एक मोठ्या मातीच्या धरणामध्ये या धरणाची गिनती होते। अलेक्झांडर द ग्रेट सैन्याने भारतातील जी काही मोहीम आहे त्या मोहिमेदरम्यान सिंधू नदी पार करून भारतामध्ये प्रवेश केला होता, हेही तुम्हाला या ठिकाणी माहिती असणे आवश्यक आहे। आणि सिंधू नदीच्या खोऱ्याचे जे काही एकूण क्षेत्रफळ आहे ते आहे 1,65,00,000 चौरस किलोमीटर। हा पॉइंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। इंडस रिव्हर डॉल्फिनसाठी ही एक निवासस्थान किंवा एक आश्रयस्थान प्रदान करण्याचे कार्य या ठिकाणी सिंधू नदीकडून केलं जातं। प्राचीन संस्कृती जिला की या ठिकाणी आपण सिंधू संस्कृती म्हणतो, त्या सिंधू संस्कृतीचे जे काही स्थान आहे किंवा उगम आहे तो याच नदी खोऱ्यामध्ये पाहायला भेटतो, ज्या ठिकाणी आपल्याला हडप्पा, मोहनजोदारो अशा प्रकारची प्रमुख शहरे सापडली होती। भारतात या ठिकाणी लडाख या राज्यामध्ये किंवा लडाख या केंद्रशासित प्रदेशामध्ये सिंधू नदी प्रवेश करते चीन मधून। त्यानंतर सिंधू नदी जी आहे चीन, भारत, पाकिस्तान या 3 देशांमध्ये वाहते। हा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। आणि भारताच्या कोणत्या राज्यातून सिंधू नदी प्रवाहित होते तर जम्मू आणि काश्मीर आणि पंजाब या 2 राज्यातून प्रामुख्याने सिंधू नदी भारतातून प्रवेश करताना दिसते। आणि या ठिकाणी सागरास अरबी समुद्राला जाऊन या ठिकाणी सिंधू नदी मिळते, जी की कराची जवळ या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसते। अशा प्रकारे महत्त्वाचे जे काही सिंधू नदीविषयी फॅक्ट आहे ते फॅक्ट पाहितले। आता जो पुढचा पॉइंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तो अतिशय आहे, कारण या ठिकाणी आपण सिंधू नदी आणि तिच्या ज्या काही उपनद्या आहेत यांच्याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्याची जी ट्रिक आहे तीही या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। सर्वप्रथम या ठिकाणी साइडला तुम्ही मॅप पाहू शकता। या मॅप मध्ये या ठिकाणी लेक मानस सरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो। सुरुवातीला जी काही सिंधू नदी आहे तिची दिशा उत्तर ते पश्चिम या दिशेमध्ये तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता। सुरुवातीला भारताच्या लडाख या भागामध्ये सिंधू नदी प्रवेश करते, त्यानंतर जम्मू काश्मीर जो की सध्या POK आहे, पाक ऑक्युपाय काश्मीर या ठिकाणी ती वळसा घेऊन पुढे पाकिस्तानमध्ये प्रवेश करते आणि शेवटी कराची जवळ अरबी समुद्राला जाऊन सिंधू नदी मिळताना आपल्याला दिसते। या ठिकाणी सिंधू नदीचे जे काही प्रमुख उपनद्या आहेत ज्यामध्ये सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी उत्तरेला झेलम नदी दिसते, त्यानंतर तुम्ही चेनाब नदी पाहू शकताय, रावी नदी आहे, बियास नदी आहे आणि सतलज नदी ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय। सिंधू नदीच्या ज्या काही उपनद्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक लांबीची जी काही नदी आहे ती आहे सतलज नदी। हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। आणि सतलज नदीचा जो काही उगम आहे तोही या ठिकाणी मानस सरोवर या ठिकाणी होतो। हाही पॉइंट या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। चला तर आता इन शॉर्ट मध्ये या ठिकाणी जी काही सिंधू नदी आहे तिच्या उपनद्या आहेत त्यांच्या संदर्भात जी काही ट्रिक आहे ती ट्रिक या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। ट्रिक आहे जस्ट चिल रिलॅक्स बिफोर द सनसेट। मस्त ट्रिक आहे। या ठिकाणी जस्ट स्टँड फॉर झेलम, चिल स्टँड फॉर चेनाब, रिलॅक्स स्टँड फॉर रावी, बिफोर स्टँड फॉर बियास, सनसेट स्टँड फॉर सतलज।
जस्ट चिल रिलॅक्स बिफोर सनसेट ही जी ट्रिक आहे ती तुम्हाला या ठिकाणी सिंधू आणि तिचे जे काही महत्त्वपूर्ण उपनद्या आहेत त्या या ठिकाणी मेमोराईज करण्यासाठी उपयोगी ठरतील। आज इथेच थांबत आहोत, भेटूया अशा प्रकारच्या आणखी महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत। तत्पूर्वी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि व्हिडिओशी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे। त्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओचे लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। विशेष बाब म्हणजे आपल्या डिस्कशनची PDF ही या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। आज इथे थांबत आहोत।